असं होत नाही. सुरुवातीच्या काळात तुम्हाला कामं कशी भेटत गेली? कारण की कामं भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. सुरुवातीला ज्यावेळेस मी सांगितलं, की मी फोटोग्राफर आहे. मला पहिलं लोकांनी विचारलं, की तुमचं पहिलं काम दाखवा. आता प्रिव्हियस काम केलंच नाही, तुम्ही दाखवणार काय? तर त्यावेळेस आहे ना, कुठलीही वस्तू आपण गोष्ट खरेदी केली, तर आपण काय करतो, Instagramला, Facebookला किंवा सोशल मीडियाला आपण पोस्ट करत असतो. तर अशाच माझ्या पोस्ट माझ्या मित्रांनी पाहिल्या, की "अरे यार, कॉम्बिनेशन दीपक तू कॅमेरा घेतला." पण मग त्यावेळेस एक माझा सुशांत म्हणून एक मित्र होता. सुशांतनी मला कॉल केला, की "दीपक मला ना एक फोटो शूट करायचे." त्याच्यासोबत त्याचा एक मित्र पण आला आणि त्यावेळेस मला एक्स्पेक्टेशन होतं, की यांनी फक्त शूट करून पोस्ट केलं तरी मला रेफरन्स चांगला मिळेल. पैशाची काही अपेक्षा नव्हती. कारण की मला फोटोग्राफी त्या लेव्हलची येतच नव्हती. त्यांनी मला विचारलं पेमेंट किती? मग मी त्याला ॲज अ फ्रेंड मी त्याला म्हटलं, की मला पेमेंट वगैरे काही नको देऊ. असं नाही, नाही. नाही म्हणला, की "दीपक तुझं हे पहिलं काम आहे आणि तुला मला पैसे द्यायचे." त्याला मी विचारलं, की "बाबा तू मला एवढे पैसे का देतोय?" त्याचं एक वाक्य होतं, की "दीपक जर मी तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, तर बाहेरचे लोकं तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही." आणि आजही मित्रांनो मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की जर तुमचा कुठलाही मित्र नवीन बिझनेस चालू करतोय ना, तर मित्रांनो तुम्ही गोष्ट एक लक्षात ठेवा. तुम्ही त्याच्यावरती पहिला विश्वास ठेवा. पैशाची हेल्प करू शकत नसाल, तर कस्टमर रेफरन्स तुम्ही द्या. त्यातनं काय होईल, त्यातून बिझनेस ग्रोथ व्हायला मदत होईल आणि जसं मला हेल्प झाली माझ्या मित्रामुळं, तसं तुमच्याही मित्राला हेल्प होईल. कारण की बिझनेस करायला आपली मेंटॅलिटी अशी, की बिझनेस करायला आपण नको म्हणतो आणि अशा काळात जर आपला कुठला मित्र बिझनेस करतोय, तर आपण सपोर्ट केलं पाहिजे, हे मला वाटतं.